श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आणि नागपूर ग्रामीणच्या कामठी आणि रामटेक मतदारसंघाबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. नागपूर इथल्या भाजप आणि काँग्रेस या पक्षांचा इतिहास फार जुना असून याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीनं देखील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेलं तसंच दीक्षाभूमी असलेलं नागपूर शहर हे विभिन्न पक्षाच्या विचारधारेनं प्रेरित झालेल्या राजकीय नेत्यांनी आंदोलन, चळवळ, सामाजिक कार्यक्रम तसंच वेळोवेळी होणाऱ्या निवडणुका या माध्यमातून आपली विविधता हे शहर टिकवून आहे. नागपूरमध्ये दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन हे तर राजकीयदृष्ट्या नवीन समीकरणाची नांदीच ठरते. गेल्या लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही नागपूर जिल्ह्याला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहशहर असलेल्या नागपुरात भाजपचं वर्चस्व आहे. नागपुरातील दक्षिण पश्चिम, पूर्व, उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम नागपूर या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4 भाजपचे आमदार असून काँग्रेसचे 2 आमदार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांच्या रूपात नागपूर शहरातील 6 पैकी 2 जागा काँग्रेसनं जिंकल्या. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4610 मतदान केंद्रांवर येत्या 20 नोव्हेंबरला अर्थात बुधवारी मतदान होणार आहे. सुमारे 44,94,784 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केलंय. पोल डे म्हणजे डेट ऑफ पोल आहे 20/11/2024. याची खास बाब हे आहे की यावेळेस बुधवार आहे, मतदान दिवस आहे. त्यामुळे वी आर होपिंग की मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये मतदान होईल. त्यासाठी आम्ही हाय राईज मध्ये, सोसायटीज मध्ये, स्लम मध्ये सुद्धा मतदान केंद्र उघडलेले आहे. मतदान केंद्र रॅशनलाइज केलेले आहे. 100-150 मतदान केंद्र ऍड केलेले आहेत छोटे छोटे, ज्यामुळे लोकांना 2 किलोमीटरच्या वर चालता कामा नाही. आणि यावेळेस लोकसभेच्या उन्हाळा होता, यावेळेस हिवाळ्यामध्ये आहे, त्यामुळे उन्हाचाही त्रास होणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्याच्यामध्ये मतदाराला पोलिंग स्टेशनवर येऊन मतदान त्यांनी करावं. नागपूर जिल्ह्यात एकूण 4610 मतदान केंद्र असणार आहे. यात कामठीमध्ये 524, रामटेकमध्ये 359, नागपूर दक्षिण पश्चिममध्ये 378, नागपूर दक्षिणमध्ये 350, नागपूर पूर्वमध्ये 364, नागपूर मध्यमध्ये 308, नागपूर पश्चिममध्ये 351 आणि नागपूर उत्तरमध्ये 407 असे एकूण 4610 मतदान केंद्र असणार आहे. यात उंच इमारतींमधील 11 आणि झोपडपट्टी भागातील 9 मतदान केंद्रांचा समावेश आहे. बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळा, झोपडपट्टीच्या समस्या, अपुरे आणि नादुरुस्त रस्ते, शहरातील वाहतूक समस्या, मेट्रोची अपूर्ण कामं, बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी या मुद्द्यांचा विरोधकाकडून प्रचार होत आहे. महाविकास आघाडीकडून दक्षिण पश्चिम मधून काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुडदे पाटील, पूर्व नागपुरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दुनेश्वर पेठे, मध्य नागपुरातून काँग्रेसचे बंटी शेळके, दक्षिण नागपुरातून काँग्रेसचे गिरीश पांडव, पश्चिम नागपुरातून जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आणि पश्चिम नागपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विकास ठाकरे आणि उत्तर नागपूरमधून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहे. नागपूर ग्रामीणचा डोलारा सांभाळणारी जिल्हा परिषद सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. सत्ताधारी महायुतीकडून लाडकी बहीण योजना, नागपुरात झपाट्यानं विणलं जात असलेलं मेट्रोचं जाळं, उड्डाण पूल, रोजगारांची निर्मिती, नागपूरच्या मिहानचा विकास आणि अनेक लोककल्याणकारी शासकीय योजनांचा प्रचार केला जातोय. नागपूर शहराची विकास यंत्रणा असलेली महानगरपालिका भाजपच्या ताब्यात अनेक वर्षांपासून आहे. नागपूर शहरात महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात दक्षिण पश्चिम मधून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व नागपुरातून विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपुरातून विधान परिषद सदस्य प्रवीण दटके, दक्षिण नागपुरातून विद्यमान आमदार मोहन मते, पश्चिम नागपुरातून माजी आमदार आणि नागपूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि उत्तर नागपुरातून माजी आमदार मिलिंद माने हे आहे. या उमेदवारांच्या मतदारसंघासह राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे नागपूर इथले वरिष्ठ पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी. विदर्भावर ज्याचा झेंडा त्याची राज्यात सत्ता असं समीकरण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत नेहमी असतं. त्यामुळे विदर्भातल्या काही मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. विशेष करून नागपूर शहरातल्या 6
आणि नागपूर ग्रामीणच्या अगदी शहरालगत असलेल्या 2 महत्त्वाच्या रामटेक आणि कामठी या विधानसभा मतदारसंघांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर, जिथून देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री हे इथनं 2009 पासून निवडून येत आहेत. यंदा काँग्रेसने प्रफुल्ल गुडदे यांना इथून उमेदवारी दिलेली आहे. प्रफुल्ल गुडदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी ही काही पहिली लढत नाही. याच्या आधी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात प्रफुल्ल गुडदे यांनी निवडणूक लढवली आहे आणि ते हरलेले आहेत. आता नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा धन्यवाद देवाभाऊ नावाचं एक बॅनर युद्ध सुरू केलं, तेव्हा त्याला प्रफुल्ल गुडदे यांनी उत्तर देऊन आपली बाजू मांडायला सुरुवात केली. तिकीट मिळाल्यानंतर आता फडणवीस विकास कामांचा चेहरा घेऊन पुढे जात आहेत, तर प्रफुल्ल गुडदे त्यांना काउंटर करण्याचा एकही संधी सोडत नाही. दुसरं महत्त्वाचं जिथनं डॉक्टर नितीन राऊत माजी मंत्री आणि पालकमंत्री निवडून जातात, उत्तर नागपूर. उत्तर नागपूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि यंदा इथे डॉक्टर मिलिंद माने विरुद्ध डॉक्टर नितीन राऊत असा एक सामना परत एकदा बघायला मिळणार आहे. यामध्ये एकदा डॉक्टर मिलिंद माने हे जिंकले आहेत आणि एकदा डॉक्टर नितीन राऊत यांचा विजय झालाय. त्याच्यामुळे आता यंदा कोण जिंकतो यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पश्चिम नागपूर एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ. यामध्ये विकास ठाकरे जे नागपूरचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत गेल्या 10 वर्षापासून, ते इथून निवडणूक लढवतात. मागच्या वेळेला ते निवडून आले होते. सुधाकर देशमुख यांना त्यांनी हरवलं. आता भाजपाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे, कारण की विकास ठाकरे यांनी याआधी लोकसभा निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवून त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यानंतर मध्य नागपूरमध्ये 2 युवा नेत्यांमध्ये खडाजंगी होणार आहे, प्रवीण दटके भाजपचे आणि बंटी शेळके काँग्रेसचे. मात्र इथे हलबा फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा आहे. गेल्या 15 वर्षापासून विकास कुंभारे येथून आमदार होते, ते हलबा समाजाचे होते. आता काँग्रेस आणि भाजप दोघांनी हलबा उमेदवार दिला नाही. यामुळे हलबा समाजाच्या लोकांनी एका अपक्ष हलबा उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे अशी चर्चा आहे. आता शेवटी नामांकन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल ती उत्कंठा इथे लागलेली आहे. पूर्व नागपूरमध्ये भाजपचा सगळ्यात मोठा मतदार जो आहे तो पूर्व नागपुरात आहे असं मानलं जात होतं. नितीन गडकरी यांना सुद्धा याच मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड ही लोकसभेच्या वेळेला मिळाली होती. त्यामुळे कृष्णा खोपडे हे इथले जे विद्यमान आमदार आहेत यांची 3री टर्म ही परत एकदा सहज शक्य होईल असं वाटलं होतं. मात्र कृष्णा खोपडे यांच्या विरोधात आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आभा पांडे ह्या सध्या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य आहेत, मात्र त्यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे आता कृष्णा खोपडे यांच्या विरोधात आभा पांडे आणि हा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासाठी सोडला आणि त्या शरद पवार गटातून दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. नागपूर दक्षिणमध्ये मागच्याच वेळेची लढत परत एकदा होणार आहे. मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव. मोहन मते भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. गिरीश पांडव यांनी त्यांना मागच्या वर्षी अत्यंत टोकाची लढत दिली होती आणि काही हजार मतांनी ते फक्त हरले होते. रामटेक मध्ये आधीपासूनच खूप राजकीय घडामोडी घडल्या. रामटेकचा गड कोण राखणार, शिवसेनेकडून सरळ आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र तेव्हा रामटेकचे माजी भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उघडपणे त्यांना समर्थन दिलं नाही, त्यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे रामटेकमध्येही आता बऱ्यापैकी चुरस बघायला मिळणार आहे. कामठी मतदारसंघ जो आहे सगळ्यात पहिल्या दिवशी भाजपाने आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी इथून घोषित केली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेसने भोयर यांची उमेदवारी घोषित केली. आता प्रश्न असा आहे की याआधी सुद्धा बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर यांची लढत झाली आहे. यात बावनकुळे जिंकलेले आहेत आणि कामठीमध्ये सुद्धा सरळ भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 4,08,000च्या वर मतदार आहे. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी 2 वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहे. त्यानंतर नव्यानं तयार झालेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून 3 वेळा निवडून आले. 1999 पासून सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही 6वी विधानसभा निवडणूक आहे. काँग्रेसतर्फे प्रफुल्ल गुडदे पाटील यांना दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे विनय भांगे हे तर बहुजन समाज पार्टीचे सुरेश डोंगरे निवडणूक लढवतील. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 1 लाखाच्या वर मतं घेऊन
प्रफुल्ल गुडदे यांना पराभूत केलं होतं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 5 वर्षांमध्ये नागपूरमध्ये मेट्रो, मिहान, एम्स, IIIT, राष्ट्रीय विधी विद्यापीठ यासारखे अनेक प्रकल्प आणले. आता देखील त्यांच्या मतदारसंघातून काँग्रेसचे गुडदे पाटील ही त्यांना कडवे आवाहन देत असून या मतदारसंघातील लढत ही चुरशीची ठरणार असल्याची शक्यता आहे. मध्य नागपूर हा मतदारसंघ प्रामुख्यानं हलबा मुस्लिम बहुल मतदारसंघ असून या मतदारसंघामध्ये 3,39,000च्या वर मतदार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार विकास कुंभारे गेल्या 3 वर्षांपासून भाजपतर्फे विजयी झाले आहे. परंतु यावर्षी भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक बंटी शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे आधी काँग्रेसचे नेते अनीस अहमद यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण काही मिनिटांच्या विलंबामुळे त्यांना नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीतर्फे नामांकन दाखल करता आलं नाही. परंतु नागपूरमधून 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले अनीस अहमद यांनी मुंबईत काँग्रेस कार्यालयात जाऊन काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि त्यांची बंडखोरी शांत करण्यामध्ये पक्ष नेतृत्वाला यश आलं. आता मध्य नागपूरची ही लढत प्रामुख्यानं काँग्रेसचे बंटी शेळके आणि भाजपचे नवे उमेदवार प्रवीण दटके यांच्यातच होण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना हलबा समाजानं पाठिंबा दिला असून ते सुद्धा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये बंटी शेळके हे केवळ 4,000च्या फरकानं विकास कुंभारे यांच्याकडून पराभूत झाले होते. यावर्षी वंचित बहुजन आघाडीचे या मतदारसंघामध्ये अस्तित्व नसल्याने मध्य नागपूरमधील ही लढत रंगतदार ठरणार आहे. प्रामुख्यानं बौद्ध, सिंधी आणि शीख अशा अल्पसंख्याक नागरिकांचं प्राबल्य असणाऱ्या तसंच आंबेडकरी चळवळीचा एक मुख्य केंद्रस्थान असलेले उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघात 4,25,000पेक्षा जास्त मतदार आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर मिलिंद माने यांचा पराभव केला होता. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाचे सुरेश साखरे यांनी देखील लक्षणीय मतं घेतली. 2019 मध्ये पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये डॉक्टर नितीन राऊत हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री होते. यावर्षी काँग्रेसने डॉक्टर नितीन राऊत यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरुद्ध भाजपचे मिलिंद माने हे पुन्हा लढतील. परंतु या मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीनं आधी बुद्धम राऊत यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी बीएसपीच्या एबी फॉर्मवर अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरून बसपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मतदारसंघात आता तिहेरी लढत निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या मतदारसंघामध्ये मुरलीधर मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवतील. नागपूरच्या पूर्व मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले असून त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्षाने या मतदारसंघामध्ये बंडखोरी करत आभा पांडे या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून जाहीर केला. प्रामुख्यानं हलबा तसंच छत्तीसगड इथल्या राज्यातून स्थलांतरित झालेले नागरिक या मतदारसंघात राहत असून या मतदारसंघाची संख्या सुमारे 4,14,000च्या वर आहे. या मतदारसंघामध्ये पूर्व नागपूर मतदारसंघामधून 23 उमेदवार रिंगणात आहे. पश्चिम नागपुरात प्रामुख्यानं सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, रामनगर, गोरेवाडा, दाभा असे परिसर येत असून या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं हिंदी भाषिक आणि शासकीय कर्मचारी राहतात. मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे 3,83,000 इतकी आहे. या मतदारसंघामध्ये शासकीय विभाग तसंच महत्वाची कार्यालय आहे. पश्चिम नागपूर हा परंपरागत विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना 2019 मध्ये यश आलं. 2014 मध्ये भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी विकास ठाकरे यांचा पराभव केला होता. पश्चिम नागपूर मतदारसंघामधून काँग्रेसमधून निष्कासित झालेले नरेंद्र जिचकार हे निवडणूक लढतील. वंचित बहुजन आघाडीनं इथं यश गौरखेडे यांना उमेदवारी दिली आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपनं या ठिकाणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या मतदारसंघामधून उमेदवार आयात केला असं म्हणत काही भाजप नेत्यांनी या मतदारसंघामध्ये बंडखोरी केली. या मतदारसंघात भाजप नेते नरेंद्र बर्डे यांनी आपला अर्ज अपक्ष म्हणून भरलाय. दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये मतदार संख्या सुमारे 3,91,000च्या वर असून या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठं शासकीय महाविद्यालय आहे. या मतदारसंघात गेल्या 2 निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार निवडून आले. यावर्षी विद्यमान आमदार मोहन मते यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे गिरीश पांडव हे निवडणूक लढतील. 2014च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून सुधाकर कोहळे हे भाजपचे आमदार काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांना पराभूत करून आमदार झाले.
दक्षिण नागपूर मतदारसंघामधून 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे आणि बहुजन समाज पार्टीतर्फे संजय सोमकुवर तर वंचित बहुजन आघाडीतर्फे सत्यभामा लोखंडे निवडणूक रिंगणात आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी प्रतिनिधित्व केलेलं नागपूर ग्रामीणमधील रामटेक लोकसभा मतदारसंघ हे रामटेक विधानसभा देखील आहे. या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं संस्कृत साहित्यिक कवी कालिदास यांचं स्मारक असून याच नावानं राज्यातील पहिलं संस्कृत विद्यापीठ देखील आहे. प्रभू श्रीरामाचं वास्तव्य लाभलेलं प्राचीन गड मंदिर देखील रामटेकमध्ये प्रसिद्ध आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 2,85,000 मतदार आहेत. या मतदारसंघामध्ये 2014 साली भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांचा पराभव केला, तर 2019 मध्ये आशिष जयस्वाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भाजपचे विद्यमान तत्कालीन आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला. 2022च्या राजकीय समीकरण बदलल्यानंतर आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपऐवजी शिवसेनेला म्हणजेच आशिष जयस्वाल यांना जाहीर झाली. यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंड पुकारला, परंतु पक्ष नेतृत्वानं तो बंड शांत केला. आता शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आशिष जयस्वाल हे महायुतीचे उमेदवार आहे. या मतदारसंघातून नागपूर काँग्रेस ग्रामीणचे नेते आणि माजी आमदार माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. उत्तर नागपूरला लागून असलेला तसंच मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला नागपूर ग्रामीणचा कामठी मतदारसंघ गेल्या 15 वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या 4,98,000च्या वर आहे. 2014 साली चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा पराभव केला होता, तर 2019ला नाट्यमयरित्या भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्ष नेतृत्वानं तिकीट नाकारल्यानं या मतदारसंघातून टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी सुरेश भोयर या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव केला. परंतु 2019 नंतर पक्ष नेतृत्वाकडे कुठलीही नाराजी वक्तव्य न करता बावनकुळे यांनी पक्षकार्य चालूच ठेवलं. याचा फलस्वरूप भाजपा प्रदेशाध्यक्षांची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि यंदा 2024च्या निवडणुकीत ते भाजप उमेदवारांना तिकीट वाटपाचं काम करत आहे. त्यांनाच या मतदारसंघात यावर्षी उमेदवारी जाहीर झाली असून ते काँग्रेस विरुद्ध लढणार आहे. काँग्रेसने इथं पुन्हा सुरेश भोयर यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. कामठीतून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रफुल्ल मानके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर शहरात होत असलेल्या विकासाचा फायदा किती मतदारांना किती प्रमाणात झाला याबाबत एका मतदाराने आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. मी प्रतीक पांडे मध्य नागपूरचा रहिवासी आहे. आमच्या इकडे कचऱ्याची समस्या आहे, नाल्यांची समस्या आहे. जेव्हा तेव्हा तोडफोड ते सिमेंटीकरण झालेलं आहे. ते सिमेंटीकरण असं झालेलं आहे की जेव्हा पाहिलं तेव्हा ते पाईपलाईनसाठी ते तोडतात. ते तोडल्यानंतर आणखी ते सिमेंट रस्ते बनवण्याचा खर्च हा जनतेकडून जातो. जनतेकडून गेल्यानंतर हा खर्च की या निधीतून गेलं त्या निधीतून गेलं आमदारकी निधीतून गेलं, पण ह्या काही जे समस्या आहे हे त्याचं निवारण काही होत नाही आहे. त्या समस्येसाठी पाण्याची लाईन आहे. पाण्याची लाईन किती तास तोडण्यात आलेली आहे. त्याच्या घरी त्या पाण्याची लाईन टाकण्यात आलेली आहे. पण समस्या जे आहे ते समस्या वरच्या वर चढत आहे, पण खालती उतरायचं नाव नाही. संसदीय लोकशाहीनं भारतीय निवडणुकांना एका उत्सवाचं स्वरूप दिलं असून या उत्सवांमध्ये सर्व मतदारांनी भाग घेऊन आपल्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात मतदान करून नागपूर शहर तसंच ग्रामीण भागाला देखील न्याय देण्यासाठी आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी जबाबदारीनं मतदान करणं आवश्यक आहे. हा कार्यक्रम लिहून होईपर्यंत मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची स्थिती स्पष्ट व्हायची होती. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आपल्या नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube चॅनलला देखील आपण हा कार्यक्रम ऐकू शकता. याशिवाय आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात आला. सादर करते होते प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख धनंजय वानखेडे. निवेदन केलं हेमांगी कुलकर्णी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं दुर्गेश करोती यांचं.